नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायचे सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी, हे तुम्ही जॉईन करा, कारण इथे दररोज होणाऱ्या चालू घडामोडी आणि पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नांची PDF आपण या स्टडी पॉइंट मराठी युट्यूब टेलिग्राम चॅनलला आपण टाकत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनल जॉईन करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई परीक्षेकरता जिल्हा विशेष आणि चालू घडामोडीचे प्रश्न, जे की तुम्हाला 12 एप्रिल 2026 ला होणाऱ्या मुंबई परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असतील. चला तर वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, दादर मधील चैत्यभूमी येथे कोणाची समाधी आहे? कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन नंबर सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी आहे. दुसरा प्रश्न बघूया, मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे? तर कोणत्या प्रकारचे? ऑप्शन नंबर बी, उष्ण व दमट आहे. 3 नंबरचा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या वर्षी बांधण्यात आली? कोणत्या वर्षी बांधण्यात आली? तर ऑप्शन नंबर सी, 1911 या वर्षी बांधण्यात आली. चौथा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली? कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली? तर ऑप्शन नंबर ए, बृहन्मुंबई. पाचवा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली? कधी करण्यात आली? तर ऑप्शन नंबर डी, 1 ऑक्टोबर 1990. सहावा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार मुंबईच्या कोणत्या भागात आहे? कोणत्या भागात आहे? तर कोणत्या भागात आहे? ऑप्शन नंबर ए, कुलाबा या भागात आहे. सातवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीची वास्तुकला कोणत्या शैलीतील आहे? कोणत्या शैलीतील? तर ऑप्शन नंबर बी, व्हिक्टोरियन गोथिक शैली. व्हिक्टोरियन गोथिक शैली. आठवा प्रश्न, आशियातील सर्वात जुने शेअर बाजार मुंबईत कोणत्या ठिकाणी येतो? तर कोणत्या ठिकाणी येतो? तो ऑप्शन नंबर सी, दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे. नववा प्रश्न, मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा कोणत्या ठिकाणी समुद्र स्थित आहे? कोणत्या ठिकाणी समुद्र स्थित आहे? तर ऑप्शन नंबर ए, वरळी या ठिकाणी समुद्र स्थित आहे. 10वा प्रश्न, कोणाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू बांधण्यात आली? कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आली? तर ऑप्शन नंबर डी, राजा जॉर्ज 5वा यांच्यासाठी स्वागतासाठी बांधण्यात आली. 11वा प्रश्न, महाराष्ट्राचे विधिमंडळ म्हणजे विधानसभा मुंबईतील कोणत्या भागात स्थित आहे? कोणत्या भागात स्थित आहे? तर ऑप्शन नंबर बी, नरिमन पॉइंट. 12वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर कोणत्या नावाने ओळखले जात असेल? तर ऑप्शन नंबर बी, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय. 13वा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचे सुमारे किती टक्के? किती टक्के? तर ऑप्शन नंबर बी, 0.05% आहे. 14वा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्याच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे? तर सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता आहे? तर ऑप्शन नंबर बी, कुलाबा हा आहे. 15वा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? किती जिल्ह्यांच्या सीमा लागून येतात? ऑप्शन नंबर सी, 1 जिल्ह्याची सीमा लागून येतात. तो जिल्हा म्हणजे कोणता? मुंबई. मुंबई उपनगर. कोणता? मुंबई उपनगर या जिल्ह्याची सीमा याला लागून आहे. 16वा प्रश्न, मुंबई उपनगर व आणि मुंबई शहर जिल्हा यांना कोणती खाडी वेगळी करते? कोणती खाडी वेगळी करते? तर ऑप्शन नंबर डी, माहीमची खाडी वेगळी करते. 17वा प्रश्न, आता हे आपले चालू घडामोडी प्रश्न इथून आपली सुरुवात झाली. 17वा प्रश्न, जुआंग ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन नंबर डी, ओडिसा या राज्यात आढळते. 18वा प्रश्न, रतापानी व्याघ्र अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश. 19वा प्रश्न, कोणत्या संस्थेने राष्ट्रीय ID डेटा व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे? तर कोणत्या संस्थेने केली आहे? NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने केली आहे का CBI ने केली आहे का NSG ने केली आहे का IB ने केली आहे? याचं योग्य उत्तर काय आहे बघूया. याचं योग्य उत्तर आहे NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांनी हे विकसित केली आहे. 20वा प्रश्न, टोमाहॉक क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? कोणत्या देशाने विकसित केले? तर ऑप्शन नंबर डी, अमेरिका. 21वा प्रश्न, 12वी आशियाई आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद
2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली. 22वा प्रश्न, भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण आहेत? कोण आहेत? तर ऑप्शन नंबर ए, जॉर्ज मारिन हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. 23वा, ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या महिलांच्या 19 वर्षाखालील अंतिम सामन्यात अनाहत सिंगने कोणते पदक पटकावले? तर कोणते पदक पटकावले? तर रौप्य पदक पटकावले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 24वा प्रश्न, वर्तमान केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त कोण आहेत? कोण आहेत? तर ऑप्शन नंबर ए, प्रवीण वशिष्ठ हे आहेत. 25वा प्रश्न, पोषण उडान 2026 ही योजना कोणत्या राज्याची? तर कोणत्या राज्याची? ऑप्शन नंबर डी, गुजरात या राज्याची आहे. पुढचा प्रश्न बघूया. 26वा, ज्ञान भारतम मिशन हा कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे? कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे हा प्रमुख? तर ऑप्शन नंबर ए, संस्कृती मंत्रालय किंवा सांस्कृतिक मंत्रालय. 27वा प्रश्न, नळ सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन नंबर ए, गुजरात या राज्यात स्थित आहे. 28वा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये INS तारागिरी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली? म्हणजे कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील करण्यात आले? तर ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम. 29वा प्रश्न, मिन ऑंग हँग कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत? हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न बघूया. 30वा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला तर मित्रांनो, हे होते आपले पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न, जे की आपल्या मुंबई पोलीससाठी उपयोगी पडतील. आणि ही सिरीज आपण मुंबई परीक्षा होईपर्यंतच नाही तर आपण त्याच्यानंतर सुद्धा चालू ठेवणारच आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलला टेलिग्राम चॅनल स्टडी पॉईंट मराठी याला जॉईन करायचं सांगा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद मित्रांनो.